नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। एमपीएससी कंबाईन ग्रुप बी चे हॉल तिकीट जे आहेत तर ते आलेले आहेत। पीएसआय वय वाढीचा मुद्दा होता मित्रांनो, परंतु त्याच्यामध्ये आता जे आहे तर त्या आयोगाने ऍडमिट कार्ड जे आहेत तर ते जाहीर करून दिलेले आहेत। म्हणजेच उमेदवारांना असं वाटतंय की आता ही परीक्षा जी आहे तर ते त्यांच्या वेळेवरच होणार आहे मित्रांनो। पीएसआय वय वाढीचा जो मुद्दा आहे ना मित्रांनो, तो पूर्णतः सरकारकडे टप्प्यात आहे। सरकार त्याच्या संबंधात किंवा सामान्य प्रशासन विभाग त्याचा जीआर काढून जोपर्यंत आयोगाकडे काहीतरी देत नाही तोपर्यंत आयोग याच्यावर काही निर्णय जो आहे तर तो घेऊ शकत नाही। आयोगाने त्यांचं प्रशासकीय काम जे आहे हॉल तिकीट देण्याचं परीक्षेच्या काही दिवसांआधी तर ते पूर्ण केलेलं आहे। तर तेच आपल्याला इथं पाहायला मिळतं बघा, 26 डिसेंबर 2025 ला आयोगाने हे हॉल तिकीट जे आहे तर ते प्रकाशित करून दिलेले आहेत मित्रांनो। आणि याच्यात कुठल्याही पद्धतीची त्यांनी सूचना वगैरे काहीच दिलेली नाही आणि पीएसआय वय वाढ वगैरे त्याच्या संदर्भात कुठलाही मुद्दा यांनी जे आहे तर त्यांच्या याच्यात उपस्थित केलेले नाही। दरवर्षी ज्या पद्धतीने देतात त्याच पद्धतीने सगळ्या काही गोष्टी ॲज इट इज दिलेल्या आहेत। तुम्ही जर हॉल तिकीट डाउनलोड केलं तर हॉल तिकीट डाउनलोड होत आहे मित्रांनो। बघा, महाराष्ट्र गट ब अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा सगळ्या काही गोष्टी इथं, ऍड्रेस, तुमची फोटो सही, सगळ्या काही गोष्टी म्हणजे वेळेवरच परीक्षा जी आहे तर ती दिसते इथं। 4 जानेवारी 2026 रोजी ही परीक्षा जी आहे तर ती होताना आपल्याला इथं दिसते आहे। बाकी आपण तिथं जे आहे तर ते आपल्याला एक प्रूफ घेऊन जावं लागतो, तर आयडी प्रूफ तुम्ही जे आहे तर तो घेऊन जाणं इथं गरजेचं आहे। त्याचा झेरॉक्स पण जे आहे तर ते आपल्याला लागतो, म्हणून झेरॉक्स पण जो आहे तर तो तुम्ही इथं घेऊन जे आहे तर ते गेलं पाहिजे मित्रांनो। सोबत सध्या या ग्रुप बी साठीचे आपण इग्नाइट अकॅडमीने महामॅरेथॉन सिरीज लॉन्च केली मित्रांनो। जवळपास 4-4 तासांचे सगळे सेशन आहेत बघा। जग आणि भारत भूगोल, इतिहास असेल, सायन्स असेल, गणित असेल, इकॉनॉमी हा विषय, महाराष्ट्र भूगोल हा विषय आहे। तर असे अनेक विषय तुमच्यासाठी ऑलरेडी आपल्या युट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे। तुम्ही जर हे सेशन पाहिले नसतील तर ते सेशन तुम्ही जे आहेत तर ते आजच बघितले पाहिजे मित्रांनो। आणि परीक्षा अजूनही वेळेवर होणार आहे का, अजूनही खूप सारे उमेदवारांकडून वेगवेगळ्या शंका ज्या आहेत तर ते उपस्थित केल्या जाते। वेगवेगळ्या टेलिग्राम ग्रुपवर वेगवेगळे मेसेज फिरत आहेत की होणारच आहे, की काही म्हणतात की आता 10वी-12वीची परीक्षा आहे, आता जर कॅन्सल झाली तर डायरेक्ट 3-4 महिने पुढे परीक्षा लुटली जाईल। तर असे अनेक तर्कवितर्क आहेत, पण तुम्ही त्याच्यात पडू नका। समजा आता ज्यांना फॉर्म नाही भरता आला, ज्यांचा तो खरा मुद्दा आहे पीएसआय वाल्यांचा, त्यांचं ठीक आहे की ते त्यांच्यासाठी प्रयत्न करतायत, पण तुमचं जर आता सध्या अभ्यास चालू आहे ना तर तुम्ही तुमच्या अभ्यासात खंड पडू देऊ नका। तुम्हाला वाटत असेल की अरे एक्झाम पोस्टपोन होऊन जाईल, मग थोड्या दिवस ते हे घेऊन घेतो, तसं करू नका मित्रांनो। जर वेळेवरच झाली आणि वेळेवरच होऊ शकते तर याच्यामध्ये तुमचा अभ्यासाचा लॉस होऊ नये म्हणून तुम्ही तुमचा अभ्यास जो आणि तुमचा टेम्परामेंट आहे त्याच्यावरच लक्ष द्या। पोस्टपोन होईल नाही होईल, जीआर येईल नाही येईल, याच्याशी तुम्ही जे आहेत तर तो नंतरचा तुमचा संबंध येतो, पण अभ्यास जो आहे हा याच्याशी मात्र प्रामाणिक राहून तुम्ही तुमचा अभ्यास डे टू डे मध्ये जे काही रिव्हिजन असेल तर ती कव्हर करणं इथं गरजेचं आहे मित्रांनो। बाकी तुमच्यासाठी काय गोष्टी असतील तर त्या सगळ्या गोष्टी अपडेटच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच कळवण्यात येतील। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।